नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण ज्वारीच्या पिठाच्या खमंग खुसखुशीत अशा पुऱ्या बनवतोय। तर पुरी बनवण्यासाठी एका ताट्यामध्ये मोजून एका वाटीने 2 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचंय। पिठाला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आणि पुरी खुसखुशीत होण्याकरिता यामध्ये पाव वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं। त्यानंतर या पिठामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचे, अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा हळद घालायची आणि त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी पाव चमचा ओवा घेतलाय। तर ओवा डायरेक्ट न टाकता असा हाताने चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान या पिठाला लागतो। त्यानंतर यामध्ये 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे आणि चवीपुरतं यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि त्यानंतर या पिठामध्ये टाकण्यासाठी 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं खलबत्त्यामध्ये छान ठेचून घेतलेला आहे। त्यानंतर या पिठामध्ये बारीक चिरलेला थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचा आणि पुरीला छान चव येण्यासाठी इथे मी 3 चमचे दही घेतलंय। दह्यामुळे या पुरीला मस्त छान चव येते। त्यानंतर पिठामध्ये टाकलेले सर्व साहित्य आपल्याला हाताने चोळून या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी पिठामध्ये सर्व साहित्य आता एकजीव करून झाले। आता हे पीठ पुरी लाटण्यासाठी मळून घ्यायचे। त्यासाठी या पिठामध्ये थोडं पाणी घालायचं आणि पुरीसाठी छान घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पिठामध्ये थोडं पाणी घालत पीठ मी मळून घेतलेलं आहे। पुरीसाठी लागणारे पीठ बघू शकता, छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आता या पिठाची आपल्याला लगेच पुरी बनवायची आहे। त्यासाठी या पिठामधून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि तोडलेलं पीठ हातावर सॉफ्ट करून घ्यायचं। त्यानंतर पुरी लाटण्यासाठी पोळपाट बेलन घ्यायचं। पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे पुरी लाटताना हे पीठ या पोळपाटाला चिटकणार नाही। तर बघू शकता अगदी मस्त मळलेल्या पिठाची पुरी लाटल्या जात आहे। तर अशी पुरी लाटून झाल्यानंतर आपल्याला या पुरीचा आकार एकसारखा येण्याकरिता एखादी वाटी घ्यायची आणि वाटीने ही पुरी अशी कट करून घ्यायची। वाटीने पुरी कट केल्यामुळे पुऱ्या एकसारख्या कट होतात। कट केल्यानंतर साईडचं पीठ काढून टाकायचं आणि बघू शकता मस्त गोल गरगरीत पुरी तयार झाली। आणि पुरीचा थिकनेस बघू शकता, खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही, मध्यम थिकनेसची पुरी लाटून घ्यायची। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी काही थोड्याशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता तयार केलेल्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ। तर पुरी तळण्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यामध्ये पुरी सोडायची आहे। तेलामध्ये पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने ही पुरी तेलामध्ये अशी दाबायची, म्हणजे छान ही पुरी फुगते। तर पुरी एका साईडने तळून झाले की पुरीची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला थोडी ही पुरी अशी तेलामध्ये प्रेस करायची, म्हणजे व्यवस्थित तळल्या जाते। पुरी तळत असताना आपल्याला पुरीची बाजू बदलून ही पुरी दोन्ही साईडने सुद्धा छान खरपूस तळून घ्यायची आहे। तर बघू शकता पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि या ठिकाणी आपली पुरी आता दोन्ही साईडने सुद्धा तळून झालेली आहे। अशी पुरी तळून झाली की तेलामधून बाहेर काढून घ्यायची। तर सेम पद्धतीने या ठिकाणी भरपूर अशा पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे आणि तयार केलेल्या पुऱ्या बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या आहेत आणि खुसखुशीत सुद्धा तयार झालेल्या आहेत। तर ह्या पुऱ्या एकदा बनवून 3 ते 4 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता। चवीला खूप छान लागतात। तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।